भविष्यकाळामध्ये जबाबदारी असेल त्यांना आपल्याला ती पार पाडायची आहे। मी यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुनील मगरे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा 27वा वर्धापन दिन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांना समर्पित होतोय। मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यप्रमुख सुनील मगरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्या शब्दामध्ये या ठिकाणी व्यक्त करावं। सुनील मगरे। परिवर्तनवादी विचारांच्या सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो। स्वर्गीय अजितदादा यांच्या पवित्र स्मृतींना देखील मी विनम्र अभिवादन करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजितदादा यांना समर्पित असणाऱ्या या 27व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विचारमंचावर उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा, तुमच्या आमच्या सर्वांच्या नेत्या आदरणीय सुनित्रा वहिनीताई, त्याचबरोबर विचारमंचावर उपस्थित असलेले पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, त्याचबरोबर खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका सर्वसामान्य अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये ज्यांनी मनापासून या ठिकाणी प्रयत्न केलेत असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, विचारमंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेल्या माझ्या सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजितदादांनी मला ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी या पक्षामध्ये सामाजिक न्याय विभागाचं प्रदेशाध्यक्षपद दिलं होतं, त्या समाजाच्या व्यथा, त्या समाजाच्या पक्षाकडनं अपेक्षा ह्या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने या विचारपीठावर व्यक्त करणं मी माझं कर्तव्य या ठिकाणी समजतो। मित्रांनो, आंबेडकरी समाज हा वैचारिक दृष्ट्या अतिशय प्रगल्भ अशा प्रकारचा समाज त्या ठिकाणी समजला जातो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 मध्ये नागपूर येथील दीक्षा भूमी येथे धर्मांतराचा निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लाखो अनुयायांना त्यांनी शिक्षणाचा कास धरण्याच्या संदर्भातला मंत्र त्या ठिकाणी दिला। बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणाचा कास धरण्या संदर्भातला हा मंत्र त्यांच्या अनुयायांनी प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी स्वीकारला आणि हा समाज शिक्षणाकडे प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आकर्षित झाला। शिक्षणामुळे एक वेगळ्या अशा प्रकारची दृष्टी या समाजाला त्या ठिकाणी प्राप्त झाली। या समाजाचा आर्थिक, राजकीय, सामाजिक अशा प्रकारचा विकास शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला एकच या ठिकाणी सांगू इच्छितो की हा समाज बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती, बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेल्या संविधानाच्या प्रती अतिशय संवेदनशील असलेला हा समाज त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून एकंदरीत आजची जर राजकीय परिस्थिती आपण या ठिकाणी बघितली तर आपल्या असं लक्षात येईल की रिपब्लिकन बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्षाची बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर अनेक शक्ल त्या ठिकाणी झाली। अनेक गटातटामध्ये हा रिपब्लिकन पक्ष त्या ठिकाणी विखुरला गेला आणि म्हणून आजच्या या समाजातल्या तरुणाच्या मनामध्ये राजकीय सत्ता जर आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करायची असेल, राजकीय सत्तेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न जर आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचे असतील तर कोणता तरी एखादा राजकीय पक्ष, जो पक्ष खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावर त्या ठिकाणी चालतोय, अशा पक्षाच्या सोबत आजच्या या दलित समाजातल्या तरुणाला स्वतःला त्या ठिकाणी जुळवून घ्यायचे आणि म्हणून ही अतिशय चांगल्या अशा प्रकारची संधी मला असं वाटतं की या ठिकाणी आलेली आहे। अजितदादांनी फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसाचा बाळकडू आदरणीय शरद पवार साहेबांकडनं त्या ठिकाणी घेतलं। ज्या शरद पवार साहेबांनी या राज्यामध्ये सगळ्यात अगोदर 4 दलित समाजातल्या लोकांना खासदार करण्याचं काम त्या ठिकाणी केलं, खुल्या संवर्गातून या 4 दलित समाजातल्या नेत्यांना निवडून आणण्याचं काम त्या ठिकाणी केलं, त्या शरद पवार साहेबांकडनं अजितदादांनी फुले शाहू आंबेडकर
या ठिकाणी साहेबांनी उल्लेख केला की अजितदादांनी खऱ्या अर्थाने मागासवर्गीय समाजाला त्या ठिकाणी ताकद देण्याचं काम, मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस विरोधकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी संविधानाच्या संदर्भात वेगळा अशा प्रकारचा प्रचार त्या ठिकाणी केला गेला. परंतु या राज्यामध्ये बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारा जर नेता कोणता असेल की ज्यांनी असं सांगितलं की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुणीही बदलू शकणार नाही, हा सांगणारा नेता कोणता होता? त्याचं नाव अजितदादा त्या ठिकाणी होतं. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर अजितदादांनी अतिशय धाडसी अशा प्रकारचे निर्णय घेतले. माझ्या अल्पसंख्याक समाजासाठी माल्टी नावाची संस्था स्थापन केली, दलित समाजासाठी बाल्टी नावाची संस्था त्या ठिकाणी स्थापन केली. ज्याप्रमाणे दलित समाजातल्या विद्यार्थ्यांना परदेशामध्ये जाण्यासाठी शिष्यवृत्ती दिली जात होती, तशाच प्रकारची शिष्यवृत्ती माझ्या मुस्लिम समाजाच्या मुलाला देखील देण्याच्या संदर्भातला धाडसी निर्णय अजितदादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला गेला. आणि म्हणून या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा घेऊन पुढे जाणारा कोणता पक्ष असेल तर त्याचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. मित्रांनो, आज मी आपल्याला या ठिकाणी सांगतो, पारदादा, तुमच्यामध्ये माझा मुस्लिम समाजातला तरुण असेल, माझ्या दलित समाजातला तरुण असेल, आज तुमच्यामध्ये अजितदादा बघण्याचा स्वप्न तो त्या ठिकाणी बघतोय. आणि म्हणून तुमच्याकडनं आम्हाला वेगवेगळ्या अशा प्रकारच्या अपेक्षा निश्चितपणे त्या ठिकाणी आहेत. मी अधिक या ठिकाणी बोलणार नाही, मला 5 मिनिटं या ठिकाणी दिलेत. वहिनी, मी आपल्याला या ठिकाणी शब्द देतो की साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी फिरलो. या संपूर्ण महाराष्ट्र फिरत असताना जो आंबेडकरी समाज लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आपल्यापासून त्या ठिकाणी दूर गेला होता, तो समाज विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परत एकदा आपल्या सोबत आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. आणि विधानसभेमध्ये आपल्याला वेगळ्या अशा प्रकारचे चित्र अजितदादांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दिलं. मित्र, 2029च्या निवडणुकीमध्ये माझ्या मुस्लिम समाजाला आणि दलित समाजाला मी विनंती करणार आहे की 2029च्या निवडणुकीमध्ये या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर 1चा पक्ष म्हणून आपल्याला त्या ठिकाणी निवडून यायचा आणायचा आहे. असा चंग आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण बांधूया. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद मगरे सर. यानंतर मी पुढील मार्गदर्शनासाठी आमंत्रित करतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री, FDA मंत्री नरहरी झिरवळ साहेब यांना की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं.